तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वरमध्ये नियमबाह्य धावणाऱ्या 13 रिक्षांवर पोलिसांची धडक कारवाई. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर मध्ये आपले स्वागत आहे. त्र्यंबकेश्वर शहरात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या रिक्षा चालकांवर पोलिसांनी आता कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहने, वैध कागदपत्र नसणे या कारणांमुळे पोलिसांनी तब्बल 13 रिक्षा जप्त केल्या आहेत. त्र्यंबकेश्वर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकाने ही विशेष मोहीम राबवली. आज म्हणजेच रविवारी सकाळी 11:30 वाजेच्या सुमारास जवार फाटा येथे ही धडक तपासणी करण्यात आली. या मोहिमेदरम्यान अनेक रिक्षांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे, वैध परमिट नसणे, मुदतबाह्य रजिस्ट्रेशन आणि आवश्यक कागदपत्रांचा अभाव असल्याचे समोर आले. त्यामुळे मोटार वाहन अधिनियमाच्या कलम 207 अन्वये पोलिसांनी 13 वाहने घेऊन जप्त केली आहेत. ही धडक कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती विमला, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहित कोले, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आहिरे आणि त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गावित आणि बागुल यांच्या नेतृत्वाखालील या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुभाष गीते, पोलीस नाईक शरद धात्रक, हवालदार समाधान चव्हाण, भास्कर मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल काकासाहेब निंबाळकर यांचा सहभाग होता. सर्व वाहनधारकांनी वाहनाची मंजूर प्रवासी क्षमता, वैध परमिट, फिटनेस प्रमाणपत्र, आरसी, ड्रायव्हिंग लायसन्स, विमा आणि पीयूसी ही कागदपत्रे नेहमी सोबत ठेवावीत. वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून भाविक आणि नागरिकांशी सौजन्याने वागावे. निर्धारित भाड्यापेक्षा जास्त भाडे आकारू नये. रिक्षामधील म्युझिक सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवावा. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी स्पष्ट केले आहे की वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि त्र्यंबकेश्वरमध्ये येणाऱ्या भाविकांची फसवणूक करणाऱ्या वाहन चालकांवर यापुढेही अशीच कडक कायदेशीर कारवाई सुरूच राहील. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.